नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतोय मेथकूट. तर मेथकूटसाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतले, पाऊण वाटी आपण ही तुरीची डाळ घेतोय आणि हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित छान बारीक मंद गॅसवर भाजायचं आहे आपण. कारण हे मेथकूट टिकण्यासाठी आपण व्यवस्थितच याला आपण भाजायला पाहिजे. आता इथं आपण 1 वाटी गहू घेतला. तुम्ही याच्यात कमी जास्त सुद्धा प्रमाण करू शकता, त्याचा काय प्रश्न येत नाही आपल्याला. याच्यात 1 हळकुंड घेतले, 1 वाटी हरभऱ्याची डाळ भाजली आपण, पाऊण वाटी ही मुगाची डाळ आहे, पाऊण वाटी धने घेतलेत आपण, ते पण व्यवस्थित घेतले. आता आपण याच्यात दालचीन, जिरे आणि मेथ्या ते सुद्धा आपण घेतले. तर थोडी मोहरी घेतली, 1-2 चमचे. आता इथं आपण 15-20 मिरे आणि लवंग घेतलेत. ही मुगाची डाळ भाजली. मेथकूटला आपण थोडीशी साखर पण घ्यायची, ती सुद्धा व्यवस्थित अगदी थोडक्या याच्यात भाजून घ्यायची, कारण वितळणार साखर. व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता आपण याच्यात सुंठ पावडर आणि मिरची पूड घेतली, ती सुद्धा बारीक मंद याच्यावर भाजून घ्यायची थोडीशी. त्यात थोडं हिंग घातलंय आपण, 1 चमचाभर, चमचा 1.5 चमचा. उडीद डाळ पाऊण वाटी घेतली, ती सुद्धा व्यवस्थित सर्व अगदी व्यवस्थितच आपण भाजून घ्यायचं, कारण आपलं मेथकूट टिकायला पाहिजे. आणि पाऊण वाटी मीठ घेतले. मीठ आणि तिखट पूड, सुंठ पूड आपण सगळं दळताना त्यात नाही घालायचं. फक्त हे आपलं कडधान्य आपण गिरणीत फक्त कडधान्यच द्यायचं आहे. तिखट आणि मीठ आपण घरी आणल्यानंतर त्यात आपण घालायचं आहे, कारण गिरणीत दळायला दिलं तर आपल्याला तिथं ठसका उडते त्यांना, मग ते घेत नाहीत, आपल्याला परत पाठवून देतात मिरची किंवा तिखट पूड. तेव्हा तुम्ही घरी आणून आपण तिखट आणि मीठ मिक्सरमध्ये घालून आता हे मेथकूट आपण दही सोबत किंवा तूप, भाकरी, चपाती, थोडंसं लोणचं घालून आपलं तयार आहे मेथकूट.